आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा भडका उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत। मी सध्या जालना शहरातील LPG गॅसच्या पंपावर उभा आहे आणि या ठिकाणी ऑटो रिक्षांच्या LPG गॅस भरण्यासाठी मोठ्या रांगा जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना शहरामध्ये 4 पंप असून LPGचे गॅसचे 4 पंप आहेत, मात्र 2च पंपावर LPGचा जो साठा आहे तो उपलब्ध असल्याच्या कारणाने या ठिकाणी मोठ्या रांगा आपल्याला दिसून येत आहे। काही ऑटो रिक्षा चालक आहेत। काय सांगाल मामा, तुम्ही आलात, काय सध्याची परिस्थिती आहे? गॅस मिळतोय का तुम्हाला? गॅस मिळायला लागला, इथं भेटला आम्हाला, बस स्टँडवर नाहीये आणि पुढं रामतीर्थाच्या पुढं आहे असं म्हणते, तिथं काही गेलो नाही मी। तिथं 84 रुपये भाव आहे, तिथं 95 रुपये भाव आहे। हे भाव कशामुळे वाढले? यांनी पेट्रोलवर ॲव्हरेज भेटत नाही आणि गॅस सस्ता होता म्हणून आम्ही गॅसच्या गाड्या घेतल्या। आता 95 रुपये यांनी भाव घेतला, मग पुरण ना, गॅसवर सुद्धा पुरण आम्हाला। आता LPGचा गॅस जर संपला तर त्यांना थेट पेट्रोलकडे वळावं लागेल आणि पेट्रोलचा दर त्यांना पुरणारा नाही असं देखील ऑटो रिक्षा चालक म्हणत आहेत। त्यामुळे याचा थेट परिणाम जो आहे प्रवासी वाहतुकीवर देखील होणार आहे शहरातील, आणि दुसरीकडे ऑटो रिक्षा चालकावर देखील उपासमारीची वेळ या ठिकाणी येऊ शकते असा देखील अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना।